गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलं आहे, जे प्रेमाने मिळतं ते बळाने मिळत नाही, जे श्रमाने मिळतं ते मागून मिळत नाही, जे भक्तीनं मिळतं ते शक्तीनं मिळत नाही, जे अनुभवानं मिळतं ते पुस्तकं वाचून मिळत नाही। जर मार्ग योग्य असेल तर सर्व काही मिळवता येतं। म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर तुम्ही जीवनामध्ये प्रेम निर्माण जर केलं ना तर तुम्हाला सर्व तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल। तुमच्या जीवनामध्ये प्रेम जर असेल ना तर तुमच्या जीवनाला एक अत्यानंद प्राप्त होईल। पण आपण मात्र प्रेमाने वागतो का? आपण प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार निर्माण करतो, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये द्वेष निर्माण करतो। मग आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल का बरं? म्हणजे तुम्ही बळाने केलेली गोष्ट, श्रमाने केलेली गोष्ट, शक्तीने केलेली गोष्ट, पुस्तकं वाचून मिळालेलं ज्ञान हे समाधान देईल का बरं? जर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जर विजयच हवा असेल तर प्रेम हवं। जर प्रेम जर नसेल ना तर तुमचा मार्ग योग्य जरी असेल तरी तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतील। म्हणून प्रेम खूप गोष्ट महत्त्वाची आहे। ज्याप्रमाणे राधाकृष्णाचं आपण प्रेम पाहिलं, या राधाकृष्णाच्या प्रेमावरून आपल्याला काय सांगता येतं बरं? जरी लग्न झालं नसलं तरी निरंतर त्या प्रेमाची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही। बघा, राधाकृष्णाचं लग्न झालं होतं का? नाही ना, तरीसुद्धा ते प्रेम अमरच झालं ना। ते का झालं बरं? कारण तिथे लोभ अहंकार काहीच नव्हतं, फक्त प्रेम आणि प्रेम होतं। आणि जिथे प्रेम असेल ना तिथे असंख्य संकटांना ते छेदून जात असतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, श्रीमंती आणि पुढारीपणा आहे ना हा केव्हा ना केव्हा वाऱ्यावर उडून जाणारच आहे, पण कायम टिकून राहणारी एक गोष्ट असते, ती म्हणजे आपले व्यक्तिमत्व। म्हणून आपण नेहमी मनाने श्रीमंत राहायला हवं। पण समर्थांच्या विचारांमध्ये जो मनुष्य आहे ना तो मनाने सुद्धा श्रीमंत आहे आणि हळूहळू धनाने सुद्धा श्रीमंत होत चाललेला आहे। म्हणजे ही समर्थ कृपा ज्याच्यावर होते ना त्याच्या जीवनाचं भलंच होऊन जातं। बघा, काही वर्षापूर्वी आपण कोण होतो, आपले दिवस कसे होते, आणि आता नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये येतात ना, उलट ती परमेश्वराला द्वेष देत राहतात। दोन तीन वेळा उपासना करतात, 4-5 वेळा श्रवणाला बसतात आणि मग देवाला परत दोष देतात की मी तुझी भक्ती केली, सर्व काही केलं, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का? आणि तू दुसऱ्याचं जीवन बघ, 10-10, 20-20 वर्ष झालेली आहेत, तरी त्यांच्या या वैखरीमध्ये आहे ना प्रेम आणि गोडवा निर्माण झालेला असतो। मग आपण थोड्या दिवस भक्ती करून आपण भगवंताकडून अपेक्षा का करावी बरं? आपण भक्ती अपेक्षेसाठी करतो का? आपल्या जीवनाचं भलं व्हावं म्हणूनच करतो ना। म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये बिना अपेक्षांची जर भक्ती झाली, जर भगवंताकडून आपण कोणती मागणीच केली नाही तर तुमच्या भक्तीमध्ये गोडवा निर्माण होत असतो। पण मनुष्य तसा राहतो का? भक्ती मार्गामध्ये येतो ना तो अपेक्षांचं ओझं घेऊनच येत असतो। म्हणून कोणीतरी म्हटलंच आहे ना,
माणूस हा एक चुकीचा पुतळा आहे, तो चुकणारच आहे. पण एवढं सुद्धा चुकू नये की समोरच्याच्या जीवनामध्ये द्वेष निर्माण होईल, दुःख निर्माण होईल. म्हणून आपण बघा, भगवद्गीतेमध्ये सांगितलेले जे सार आहे ना, उपदेश आहेत ना, कारण का बरं? कारण ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितली, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपण निर्माण केली ना, तर ही भगवद्गीतेचे उपदेश आहेत ना, ती मनुष्याच्या खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे जर भगवद्गीतेचे भगवान श्रीकृष्णाचे काही उपदेश आहेत, जर ते आपण जीवनामध्ये आणले, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या शिकवणीचं जर पालन केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये यशाच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे आहेत ना, ती दूर करण्याची शक्ती आहे ना, या भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे जीवनाचं सार आहे. यासोबत यात यश मिळण्याची अनेक रहस्य दडलेली आहेत. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतेची शिकवण सांगितली ना, ज्या पांडवांना कौरव सैन्याचा पराभव करण्यात यश आलं, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीचं पालन केलं ना, तर तुम्हाला यशाच्या मार्गामध्ये येणारे अडथळे आहेत, ते तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतील. म्हणून कृष्णाच्या या शिकवणींची यशाची गुरुकिल्ली आहे ना, ते आपल्याला माहीत असायला हवं. श्रीकृष्णानं गीतेमध्ये दिलेल्या या शिकवणीमध्ये यशाचा मंत्र समाविष्ट आहे. ज्यानं या शिकवणुकीच्या जीवनामध्ये स्वीकारल्या, त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन गोंधळलेला असताना श्रीकृष्णानं त्याला अनेक उपदेश दिले. कृष्णाच्या या शिकवणींचा यशाचा मूळमंत्र म्हटलं गेलेलं आहे, जे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे बघा, आज या निरूपणामध्ये आहे ना, आपण श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला सांगितलं ना, कोणते 3 उपदेश दिले ना, ते पाहणार आहोत. पहिला उपदेश म्हणजे रागावर नियंत्रण. जर मनुष्यानं रागावर जर नियंत्रण केला ना, तर तुमच्या पुढे कितीही मोठं संकट असू द्या, तुमच्या पुढे कितीही मोठं दुःख असू द्या, तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं पार कराल. कृष्णानं गीतेमध्ये एका श्लोकामध्ये रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितलेलं आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती रागामध्ये असते, तेव्हा तो गोंधळून जाऊ शकतो. कारण रागामुळे गोंधळच निर्माण होतो ना, आणि या परिस्थितीमध्ये योग्य आणि अयोग्य असतात ना, याचा भेद संपत असतो. आणि त्यामध्ये उरतो काय बरं? त्यामध्ये उरतो फक्त तो राग असतो. म्हणून त्याचबरोबर माणसाची बुद्धी ही रागाने विचलित होते. सध्याच्या काळातही आपल्याला जर पाहायला मिळत असेल, जर यश मिळवायचं असेल ना, तर श्रीकृष्णांचा हा उपदेश आहे, तो जीवनात आत्मसात केला पाहिजे. आज लोक आहेत ना, रागामध्ये नोकरी नातेसंबंधांवरून आपला जीवपणाला लावतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा राग येतो ना, तेव्हा क्षणभर थांबा आणि रागामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा. हा राग एवढा भयंकर असतो की नात्यामध्ये सुरुंग निर्माण करतो. पती पत्नीचं नातं आहे ना, बघा, जास्तीत जास्त तुटण्याचं कारण आहे ते म्हणजे राग. आणि हा राग जर मनुष्याच्या जीवनामध्ये निरंतर जर राहत असेल ना, तर मनुष्य आत्महत्यासुद्धा करतो. कारण या रागामुळे आहे ना, दुसऱ्याच्या संसाराची सुद्धा बर्बादी होते आणि आपला संसारसुद्धा या मातीमुळेच होतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जर या रागावर नियंत्रण जर मिळवायचं असेल ना, तर मनुष्याने गीतेचं वाचन केलं पाहिजे. मनाचे श्लोक या मनाला काय सांगत आहेत हे मनुष्यानं पाहायला हवं. पण मनुष्य मात्र या गोष्टीकडे लक्ष देतो का बरं? पण जो मनुष्य भक्ती मार्गामध्ये आहे, 2 वेळच्या उपासनेमध्ये आहे, त्याचं जीवन किती सुंदर आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
मनुष्याने मोह सोडून द्यायला हवा. गीतेमध्ये श्रीकृष्णाला अर्जुनाला एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात. म्हणजे मोहाचा काही उपयोग नाही. शरीर नश्वर आहे आणि एक दिवस नष्टसुद्धा होऊन जाईल. म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यांच्यासाठी जे चांगलं आहे ना ते करण्यामध्ये अजिबात संकोच करू नका. म्हणजे जर जीवनामध्ये आपल्याला सुखच हवं असेल, समाधानच निर्माण करायचं असेल ना, तर कोणत्याच गोष्टीमध्ये मोहट करू नका. कारण हा मोह आहे ना मनुष्याची अधोगती निर्माण करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या मोहामध्ये अहंकार निर्माण होतो ना, आणि जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा मनुष्याची अधोगतीच होते ना. पुढे श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला सांगितलं, देव आणि धर्म. बघा, आजचा काळाचा जरी विचार केला ना तर देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळं तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल. म्हणजे समर्थांनी प्रत्येक या जीवाला सांगितलेलं आहे ना, जर तुम्ही देवाचं काम केलं, धर्माचं काम केलं, तर तुमच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण होत असतो. ज्याप्रमाणे आपण कसलाही विचार न करता जिथे धर्म बुडत असेल ना तिथे खंबीरपणे उभं राहिलं तर विजय तुमचाच आहे. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये अर्जुन तयार होता का राहायला. बघा, एवढा मोठा बलाढ्य, सर्व काही त्याला पारंगत होतं, तरीसुद्धा त्याचं मन नातेवाईकांमध्ये अडकलेलं होतं. जर अर्जुन हे युद्ध केलं नसतं ना तर आपली अवस्था काय असती. म्हणूनच सत्याचा शोध आहे ना, तो सत्याचा शोध नक्कीच लागत असतो. फक्त आपण देवाच्या आणि धर्माचं कार्य करायला हवं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात की जीवनात एखाद्यानं अनुभवातून शिकलं पाहिजे. आजच्या काळामध्ये आहे ना ही गोष्ट जीवनात आणण्याची गरज आहे. आज लोक आहेत ना, सहसा वडीलधारी मंडळी, पालकांचं मत आहेत ना ते आवश्यक मानत नाही. पण तुम्ही ज्या वयामध्ये आणि ज्या टप्प्यावर होता, तुमच्या वडीलधाऱ्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे. म्हणून त्यांच्या अनुभवातून शिकून पुढे जावं. याद्वारे तुम्हाला ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीवसुद्धा होईल आणि त्यांचं निराकरण करून तुम्ही सहज ध्येयापर्यंतसुद्धा पोचू शकता. पण आपण मात्र असं वागतो का बरं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव आहे. पण जो दिसत नाही, जो भेटत नाही, पण मनापासून श्रद्धेनं आणि ताकदीनं हाक मारली ना तर धावून आल्याशिवाय कधीच राहत नाही. बघा, समर्थ वाणी आहे ना, या वाणीनं मनुष्याचं भलेच केलेलं आहे ना. आपण कोण होतो, काय होतो, पण ज्या दिवसापासून आपल्या जीवनामध्ये उपासना निर्माण झाली, ज्या दिवसापासून आपली सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये किती भांडणं व्हायची, पती पत्नीचं भांडण आपल्या घरामध्ये जेव्हा सकाळचे संध्याकाळचे 7 वाजायचे ना तेव्हा आपल्या घरामध्ये कटमटी व्हायच्या, करामती व्हायच्या. आपली मुलं घरामध्ये राहत नसत. पण आताचा संसार जर आपला पाहिला ना, बघा किती आनंद आहे, किती आपल्या संसारामध्ये धनसुद्धा आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न संसार आहे. हा सर्व गुण संपन्न संसार कुणामुळे झाला बरं. कारण जिथे भगवंताची वाणी घातली जाते ना तिथला परिसर, तिथलं घर सुखानेच न्हावून निघतं ना. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये देव अजिबात नाही तर असं अजिबात मानू नका. तुमचं हे शरीर आहे ना, ते शरीर चालवणारा सुद्धा माझा भगवंतच आहे ना. फक्त त्या भगवंताला मनापासून हाक मारायला हवी. जर तुम्ही द्वेष तुमच्या मनामध्ये असेल, अहंकार तुमच्या मनामध्ये असेल, लोभ तुमच्या मनामध्ये असेल तर त्या हाकेला भगवंत धावून येईल का. पण जर तीच हाक श्रद्धेनं मारली,
तिचा हाक नम्रतेनं मारली तर तुमच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण होईल. आणि हा अत्यानंद आहे ना, जीवनामध्ये मनुष्याचं समाधान निर्माण करत असतो. आणि जिथे समाधान होतं ना, तिथेच माझा भगवंत राहतो ना. नाहीतर आपण अशी कितीतरी घरं पाहिलेली आहेत, भक्ती मार्गामध्ये आहेत, तरीसुद्धा त्यांची घरातील भांडणं अजिबात बंद झालेली नाही. दर श्रवणाला येतात, बसतात, श्रवण करतात, एका कानातून श्रवण करतात, दुसऱ्या कानातून सोडून देतात. मग या अशा माणसांमुळं आहे ना, आपल्या भक्तिमार्गाला दोष लागत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्हाला जर जमत नसेल ना, तर तुम्ही अजिबात हा भक्तिमार्ग स्वीकारू नका. पण जर तुमच्यामुळे भक्तिमार्गाला दोष लागत असेल तर तुम्ही अजिबात येऊ नका. कारण आपल्यामुळे दुसरं कोणाचं नुकसान होत असेल ना, अशा ठिकाणी आपण जाऊ नये. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाची खरी ओळख आहे ना, त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होत असते. म्हणून आपण नम्र असायला हवं. ज्यावेळी आपण नम्र होऊ ना, तेव्हा बऱ्याच गोष्टीची उत्तरंसुद्धा आपल्याला मिळाली जातील. म्हणजेच विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते, हे जेव्हा मनुष्याला माहीत होईल ना, तेव्हा सर्व गोष्टींची उत्तरंसुद्धा त्याला मिळाली जातील. आता तुम्ही विचार करत असाल की विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्यासाठी नसते, असं तुम्ही कसं म्हणत आहात बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या पूर्ण सजीव सृष्टीमधला एकमेव असा जीव आहे की तो स्वतःसाठी सर्व करतो. आपल्याकडे जे आहे ना, ते सुद्धा माझं आणि दुसऱ्याचं आहे ते सुद्धा माझं, असा मानणारा फक्त हा मनुष्य प्राणी आहे. बाकी जीवांचा तुम्ही विचार करा. बघा, समुद्र आहे, स्वतः पाणी पित नाही. बघा, झाडं आहेत, कधी स्वतःला फळं देत नाही. म्हणजे ते स्वतः फळं खातात का बरं? बघा, समुद्राचं पाणी आपण पितो, झाडांना आलेली फळं आपण खातो. सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण नाही करत, पण ज्या सूर्याकडून जे विटॅमिन्स मिळतात ना, ते आपण घेत असतो. फुलं आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवतात का? ते आपल्यासाठीच करतात ना. कारण या पृथ्वीचा एक निसर्गाचा नियम आहे, इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन आहे. मग आता तुम्ही विचार करा, आपण इतरांसाठी किती जगतो बरं? बघा, यांच्याशी आपल्याला बघा, समुद्र आहे, पाणी आहे, फळं आहेत, फुलं आहेत, सर्वांचा आपण उपभोग घेत असतो. पण कधी आपण झाडं लावतो का बरं? कधी आपण पाण्याची विल्हेवाट करतो का बरं? म्हणजे आपल्याला फुकट मिळतं म्हणून त्याचा आपण यूज करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशा भरपूर गोष्टी तुम्हाला मिळतील, पण ज्या निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत ना, त्या गोष्टींचा वापर जपून करायला हवा. कारण हल्लीच्या काळामध्ये काही ठिकाणी पाण्याची एवढी टंचाई आहे ना, या पाण्याच्या टंचाईमुळं मनुष्याच्या जीवनामध्ये मरणसुद्धा निर्माण होतं ना. म्हणून आपण पाणी जपून वापरायला हवं. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, भगवंत कळायला काही मोठी गोष्ट नाही, पण जर प्रेमाने, प्रेमळ अंतकरणानं, निर्मळ मनानं त्याला जर हाक मारली ना, तर लगेच तुम्ही पाहिलं जाल, लगेच तुमच्या जीवनामध्ये भगवंत निर्माण होईल. तुम्ही लगेच अनुभवायला सुरुवात कराल. पण कधी कधी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की हा भगवंत आहे ना, जर तुम्ही अहंकाराने, लोभाने भरपूर वाचन करून तुम्ही जर शोधायला गेला ना, तर वेदांना सुद्धा कळायला नाही हा भगवंत. म्हणजे काय बरं? बघा, एक सुंदर अभंग सुद्धा आहे ना, वेदानाही नाही कळला अंत पारगाचा काणडा राजा पंढरीचा, काणडा राजा पंढरीचा. म्हणजे
हा कानडा राजा आहे, माझा भगवंत आहे ना. वेदांना सुद्धा त्याचा अंत कळाला नाही, पण एखादा भोळा भक्त असेल ना, त्याला वाचता येईना, लिहिता येईना, अतिशय जीवनामध्ये त्याने कोणतंही कोणाला त्रास दिलेला नाही. फक्त भगवंताची सेवा आहे ना, मनोमन केली आहे. भगवंताचं नामस्मरण त्याच्या जीवनामध्ये घडत असतं. आता भगवंताचं नामस्मरण घ्यायला काही पाठ करायला लागतं का बरं? फक्त निर्मळ मनानं भगवंताचं जो नामस्मरण करतो ना, म्हणजे भक्तिमार्ग करायला काही शिकायला लागतं का बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुम्ही भगवंताला जर बघायला गेले ना, तर तुमच्या जीवनामध्ये अहंकार, लोभ, द्वेष जर या गोष्टी नसतील ना, तर तुम्हाला भगवंत दर्शनसुद्धा देईल, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा निर्माण होईल. पण याउलट जर तुमच्या जीवनामध्ये अहंकार असेल, तर तुम्हाला भगवंताचा लवलेशसुद्धा दिसणार नाही, जाणवणार सुद्धा नाही. म्हणून आपलं मन पवित्र करून जर भगवंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचं असेल, तर 2 वेळची उपासना करायला हवी. 2 वेळची उपासना करून लहान मुलांनी आपल्या मातापित्याच्या पाया पडायला हवं, आपल्या कर्मामध्ये राहायला हवं. आणि मुलींना सांगणं आहे की आत्ताच्या या सोशल मीडियाद्वारे बघा कितीतरी मुली आहेत ना, कसलाही विचार न करता कुणाचा तरी हात धरून त्याच्यासोबत निघून जातात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या सर्व गोष्टी थांबतील कधी? जेव्हा आपली मुलगी भक्तिमार्गामध्ये जाईल, जेव्हा आपली मुलगी श्रवणाला बसेल, जेव्हा आपली मुलगी 2 वेळची उपासना करेल, तेव्हा हे कधीच शक्य होणार नाही. म्हणून आपल्या प्रत्येक मुलीला, आपल्या प्रत्येक मुलाला भक्तिमार्गामध्ये आणायला हवं. आणि हे आईवडिलांचंच काम आहे ना. म्हणून जर संस्कार व्यवस्थित असतील ना, तर आपली मुलंसुद्धा व्यवस्थित घडतील. आणि आत्ताच्या या कलियुगामध्ये याची खूप गरज आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, व्यक्ती सुंदर असो किंवा कुरूप असो, पण निर्मळ मन ज्याचं असतं ना, तेच सौंदर्याचं खरं स्वरूप आहे. पण आपण मात्र जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत ना, तोपर्यंत वेगवेगळे केमिकलचे पावडर असेल, वेगवेगळे केमिकलचे टोप असतील, ते या चेहऱ्यावर थापत असतो. पण जोपर्यंत भगवंत या जीवनामध्ये आहे, तोपर्यंतच आपण हे करू शकतो ना. जेव्हा भगवंत निघून जाईल, तेव्हा या चेहऱ्यावर जर काही जरी तुम्ही थापलं ना, किती जरी पावडर टिकली केली, किती जरी मेकअप केला ना, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. पण जोपर्यंत माणसाला हे कळत नाही ना की भगवंत आहे म्हणून आपण आहोत, तोपर्यंत तुमच्या जीवनाची अधोगतीच होणार आहे. या अधोगती कधीच थांबणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, खरं स्वरूप अत्यानंद तुम्हाला पाहायचा असेल ना, तर या भक्तिमार्गामध्ये या, भक्तिमार्गाला लागा. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. आजपर्यंत तुम्ही भरपूर भक्तिमार्ग केले असतील, भरपूर अनुभवले सुद्धा असतील. काही भक्तिमार्ग तुम्हाला चांगलेसुद्धा वाटले असतील, काही भक्तिमार्ग तुम्हाला वाईटसुद्धा वाटले असतील. पण जे आपल्या जीवनामध्ये जे झालं आहे ना, ते सर्व काही विसरून जा. आता तुम्ही नवीन युगामध्ये आहात आणि आता तुम्ही नवीन दिवसाची सुरुवात करणार आहात. तुमच्या जीवनामध्ये नवीन सकाळ होणार आहे. म्हणून कसलाही विचार करू नका. आपलं मन पवित्र मनाने भगवंताला शरण जा आणि शरण जावा आणि म्हणावा की हे भगवंता, आत्तापर्यंत माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत ना, त्या सर्व तुमच्या पदरात घ्या. मी आजपासून मी चांगलं जीवन जगणार आहे, म्हणून मला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा द्या. मी तुमची 2 वेळची उपासना करणार आहे. बघा, तुम्ही प्रेमळ अंतकरणानं, निर्मळ अंतकरणानं जर भगवंतापुढं शरण गेला ना, कारण ती आईच आहे ना, ही सद्गुरू आई तुम्हाला कधीच मागे पाठवणार नाही. जर तिचा आशीर्वाद जर मिळाला ना,
तर तुमच्या जीवनाचं सोनंच झालं समजा. आणि होणारच आहे. म्हणून कसलाही विचार करू नका, कसलाही संकोच करू नका. पवित्र मनाने शरण जा. ही सद्गुरू आई नक्कीच तिच्या मांडीवर घेईल आणि हळूच आपल्या पूर्ण कपाळावरनं, पूर्ण चेहऱ्यावरनं हातसुद्धा फिरवेल. आणि जेव्हा हा हात तुम्हाला जाणवेल ना, तेव्हा तुमच्या जीवनाची खरी सुरुवात होणार आहे. म्हणूनच शरण जा. अजूनही वेळ गेलेली नाही. अधोगतीपासून मुक्त हो. चांगल्या जीवनाची सुरुवात कर. तुझ्या जीवनासाठी सुंदर असं आयुष्य वाढलेलं आहे. त्याचा वापर कर. तुझ्या जीवनाचं सोनंच झालं म्हणून समज. जय जय रघुवीर समर्थ.